नमस्कार विद्यार्थी मित्रो, 2025 यावर्षी आपण जर BEd CET देण्यास इच्छुक असाल तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी. आपल्या BEd CETचा अभ्यास कसा करायचा अनेक वेळा विद्यार्थ्यांची विचारणा असते. तर विद्यार्थी मित्रो, अभ्यास करताना घ्यावयाची काळजी, ठरवण्याची दिशा ह्या ज्या बाबी आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आपल्या BEd CET अभ्यासक्रमातील ज्या संकल्पना आहेत, संबोध, अर्थ व स्पष्टीकरण हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला जो आपला अभ्यास आहे, अभ्यासक्रम आहे तो पूर्णपणे कव्हर करता येईल. यासाठी आपल्याला BEd CET सिलेबसमधील जे टॉपिक आहेत, ज्याला आपण विषय असं म्हणू, व सब टॉपिक ज्याला आपण उपघटक असं म्हणू, हे सर्व आपल्याला पाहणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला एकूण 3 टॉपिक आहेत. पहिला टॉपिक म्हणजेच मेंटल ॲबिलिटी, दुसरा जनरल नॉलेज आणि तिसरा टीचर ॲप्टिट्यूड. विद्यार्थी मित्रो, आपला सिलेबस आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती इंग्रजी भाषेतून आहे. आपल्याला अधिकचं समजण्यासाठी आपण त्याला भाषांतरित केलेलं आहे. तर पहिला जो आपला घटक आहे तो म्हणजेच बुद्धिमत्ता, ज्याला आपण मानसिक चाचणी असं म्हणतो. या घटकातून आपल्याला BEd CETसाठी एकूण 40 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. आणि हे जे 40 प्रश्न आहेत या प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे. आणि 1 गुण या अनुषंगाने 40 प्रश्न 40 गुण हे आपल्याला पहिला जो आपला घटक आहे बुद्धिमत्ता, ज्याला मेंटल ॲबिलिटी किंवा मानसिक चाचणी आपण मराठीमधून म्हणत असतो, अशा प्रकारे आपल्याला त्याला सामोरे जायचं आहे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे जनरल नॉलेज, ज्याला आपण मराठीतून सामान्य ज्ञान असं म्हणतो. सामान्य ज्ञानामधून आपल्याला 30 प्रश्न विचारण्यात येतील. प्रत्येकी 1 गुण असणार आहे. आणि एकूण 30 प्रश्न असल्यामुळे जनरल नॉलेज हे आपल्याला 30 गुणांसाठी आहे. त्यानंतर टीचर ॲप्टिट्यूड, ज्याला आपण शिक्षक अभिव्यक्ती किंवा शिक्षक कल चाचणी असं म्हणतो. शिक्षकाने विद्यार्थ्यासोबत, शिक्षकाने सहकार्यासोबत, तसेच मुख्याध्यापक व मॅनेजमेंट, ज्याला आपण संस्था असं म्हणतो, तर याच्यासोबत कसं वागावं या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात. ते प्रश्नांची संख्या असेल 30. प्रत्येकी 1 गुण. व या घटकासाठी म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड या घटकासाठी आपल्याला 30 गुण प्रदान करण्यात आले आहेत. म्हणजेच मेंटल ॲबिलिटी 40 गुण, त्यानंतर जनरल नॉलेज 30 गुण आणि टीचर ॲप्टिट्यूड 30 गुण, असे एकूण आपल्याला 40 गुण, 30 गुण अधिक 30 गुण म्हणजे 100 गुण, 100 प्रश्न अशा प्रकारचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन मार्क्सचं पाहायला मिळतं. तर आता हे जे घटक आहेत, विषय आहेत, यातही आपल्याला काही उपघटक दिलेले आहेत, ज्याचा अभ्यासक्रम अंतर्गत आपल्याला समावेश झालेला पाहायला मिळतो. त्याचाही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तर कंटेंट्स ऑफ सेक्शन्स म्हणजेच विभागवाईज घटक आपण ज्याला म्हणू, तर मेंटल ॲबिलिटी या अंतर्गत आपल्याला द कंटेंट ऑफ धिस टेस्ट एम्स टू जज युअर रिझनिंग पॉवर. तर मेंटल ॲबिलिटी आपल्या BEd CETमध्ये काय ॲड करण्यात आलेली आहे, तर काय करायचं आहे त्यांना, या चाचणीचा जो उद्देश आहे तर आपली तर्कशक्ती आजमावणे, म्हणजे आपण कशा प्रकारे तर्क करतो हे आजमावणे. यासाठी आपल्याला ही मेंटल ॲबिलिटी चाचणी BEd CET सिलेबसमध्ये ॲड करण्यात आलेली आहे. त्यानंतर इट ऑल्सो हेल्प्स टू जज हाऊ ॲक्युरेट यू कॅन थिंक. आपली जी विचार करण्याची जी पद्धती आहे, आपण कशी विचार करतो आणि आपल्या विचारामध्ये असणारी अचूकता जी आहे ती टिपण्यासाठी ह्या चाचणीचा वापर CET सेल करणार आहे. त्यानंतर दिस टेस्ट विल कंटेन क्वेश्चन्स बेस्ड ऑन सिरीज. तर यात प्रश्न कशा प्रकारचे असतील, तर ते सिरीजवरती, ज्याला आपण मालिका असं म्हणतो. तर मालिकेमध्ये 2 प्रकार आहेत. त्यामध्ये अंकमालिका आणि अक्षर मालिका, ज्याला आपण लेटर सिरीज आणि नंबर सिरीज असं म्हणतो. या प्रकारचे प्रश्न आपल्याला मेंटल ॲबिलिटी या अंतर्गत विचारण्यात येणार आहेत. त्यानंतर सिलॉजिझम, ज्याचा अर्थ आहे तर्कसंगती, म्हणजे तर्क लावून त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतात, द्यावी लागतात. याही प्रश्नांचा समावेश आपल्या
सिलेबसमध्ये आहे. त्यानंतर कोडिंग, डिकोडिंग, तर त्याला आपण सांकेतीकरण, विसंकेतीकरण असं म्हणतो. यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातील. त्यानंतर रिलेशनशिप म्हणजेच नातेसंबंध, यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. त्यानंतर ॲनॉलॉजीज ज्याला आपण म्हणत असतो, म्हणजेच सहसंबंध. त्यानंतर वर्गीकरण, क्लासिफिकेशन म्हणजे सारखे घटक आणि वेगळे घटक, यावर आधारित प्रश्न ज्याला आपण वेगळा शब्द निवडा असंही म्हणत असतो, आपल्याला विचारले जातील. त्यानंतर पुढचा जो प्रश्न प्रकार आहे उपघटक, प्रॉब्लेम्स ऑन डायस. आपला जो फासा असतो, जो फासा आपण सापशिडी खेळण्यासाठी वापरत असतो, तो फासा टाकताना त्याचे येणारे जे पॉईंट्स आहेत त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर व्हर्बल फॉर्म आणि नॉन व्हर्बल फॉर्म, तर प्रश्न कधी हे आकृतीच्या माध्यमातून विचारले जातात तर कधी हे शाब्दिक माध्यमातून विचारले जातात. तर त्याला आपण व्हर्बल, नॉन व्हर्बल क्वेश्चन्स असं म्हणत असतो. तर मेंटल ॲबिलिटी हा जो घटक आहे तो आपल्याला 40 गुणांसाठी आहे. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजेच जनरल नॉलेज. तर जनरल नॉलेजमध्ये आपल्याला द एम ऑफ धिस सेक्शन इज टू टेस्ट हाऊ वेल यू आर acquainted with the happenings in the surroundings at local, international, national, international level, including past events म्हणजे पाठीमागे घडलेल्या घटना. त्यानंतर करंट अफेअर्स, चालू घडामोडी आपण ज्याला म्हणतो. तर चालू घडामोडी दे काय मग, तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, देन हिस्ट्री, जिओग्राफी, सिविक्स, पॉलिटिकल सायन्स अँड लिटरेचर इन जनरल. तर यामध्ये भूतकाळातील ज्या घडलेल्या घडामोडी आहेत याचा समावेश आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये असणार आहे. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान, त्यानंतर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि साहित्य यासह स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत यावर आपण कसा विचार करता, कसे आपण त्याच्याशी परिचित आहात, म्हणजेच करंट अफेअर्सबद्दल आपल्याला किती नॉलेज आहे हे या घटकातून तपासण्याचा उद्देश आपल्या CET सेलचा आहे. तो म्हणजेच घटक क्रमांक 2 जनरल नॉलेज हा होय. विद्यार्थी मित्रो, तिसरा आणि शेवटचा घटक जो की आपल्याला थोडासा अपरिचित असतो तो म्हणजेच टीचर ॲप्टिट्यूड. तर जनरल नॉलेज सामान्यपणे आपल्याला माहीत असतं. त्यानंतर मेंटल ॲबिलिटी, ज्या स्कॉलरशिप एक्झाम असतात, त्यानंतर नवोदयसारख्या एक्झाम, या लेवलला आपण ते मेंटल ॲबिलिटी शालेय स्तरावर शिकलेला असतो म्हणून तेही आपल्या परिचयाचं आहे. परंतु टीचर ॲप्टिट्यूड आपल्याला शिकण्याचा संबंध कधी आलेला नसतो, महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतसुद्धा आलेला नसतो. तर हा एक तिसरा घटक जो आहे तो आपल्याला महत्त्वपूर्ण लक्षात घेणं गरजेचं आहे. द टेस्ट एम्स टू नो युअर कॅपॅसिटी टू बिकम अ टीचर. आपल्याला टीचर होण्यासाठी ज्या कॅपॅसिटीज, क्षमता आवश्यक आहेत त्या आपल्यामध्ये किती प्रमाणात आहेत हे जाणून घेणं ह्या टेस्टचा उद्देश आहे. इट विल कंटेन क्वेश्चन्स रिलेटेड टू युअर कीननेस टू अपडेट युअर नॉलेज. आपलं जे नॉलेज आहे, आपल्याकडे असलेलं ज्ञान जे आहे ते आपण कितपत ह्या पेशाशी म्हणजे शिक्षक जो प्रोफेशन आहे त्याच्याशी निगडीत कितपत आपण योग्य आहोत हे आपल्याला विचारणा या प्रश्नातून होणार आहे. देन लिडरशिप क्वालिटीज इन टीचर. तर शिक्षकामध्ये असणाऱ्या ज्या लिडरशिप क्वालिटी आहेत त्या कशा प्रकारे आपल्यात डेव्हलप झालेल्या आहेत. त्यानंतर अवेअरनेस अबाउट चेंजेस इन एज्युकेशन अँड सोसायटी. तर सध्या समाजात शिक्षणाबद्दल होत असलेले जे बदल आहेत त्याबद्दल आपण किती जागरूक आहोत हे पण इथून आपलं तपासलं जाणार आहे. त्यानंतर कम्युनिकेशन, शिक्षक पालकासोबत कसं बोलतात, शिक्षक विद्यार्थ्यासोबत कसं वागतात, त्यानंतर सहकार्यासोबत तसेच मॅनेजमेंटसोबत कसे वागतात, त्या आपण संवाद म्हणूया. तर शिक्षकाचा सर्वांशी असणारा संवाद यावर आधारितसुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. आणि त्यानंतर प्रोफेशनल कमिटमेंट, शिक्षक त्याच्या शिक्षकी पेशाला किती प्रकारे वचनबद्ध आहे हेही यातून जाणून घेतलं जाणार आहे. तर अशा प्रकारे जो आपला सिलेबस आहे तो आपल्याला इथे सांगता येईल. यातील जे उपघटक आहेत त्याची आपण डिटेल चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. द टेस्ट विल कंप्राइज ऑफ मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स विथ 4 ऑप्शन. तर ही जी आपली BEd CET आहे, चाचणी आहे, यामध्ये 4 पर्यायासह एकाधिक निवड वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे ज्याला ऑब्जेक्टिव्ह आपण म्हणतो, ज्याला आपण MCQ म्हणतो. तर आपल्याला फक्त MCQ माध्यमातूनच प्रश्न विचारले जाणार आहेत. मग ती मेंटल ॲबिलिटी असो, टीचर ॲप्टिट्यूड असो किंवा जनरल नॉलेज. त्यानंतर
देर इज नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम फॉर दिस टेस्ट. तर निगेटिव्ह मार्किंग नाही, हा आपला एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. म्हणजे ह्याच्यात निगेटिव्ह मार्किंग कुठलीही नाही. आपला एखादा प्रश्न चुकला तर गुण वजा होत नाहीत, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यानंतर या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. आणि ड्युरेशन जे आहे, परीक्षेचा कालावधी हा 90 मिनिटाचा आहे, ज्याला आपण 1.5 तास असं म्हणत असतो. तर 1.5 तासात आपल्याला हा पेपर सोडवायचा आहे. तर आत्ताच आपण पाहिलं, आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत 100 आणि हे सोडवण्यासाठी आपल्याकडे मिनिट आहेत 90. तर या अनुषंगाने आपल्याला त्याची तयारी करायची आहे. आपले विषय व त्यातील गुणांची जी वर्गवारी आहे, ज्याला आपण मार्क डिस्ट्रीब्युशन किंवा मार्किंग स्कीम म्हणतो, ते आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून आपल्या लक्षात ठेवण्यास आपल्याला मदत होईल. विद्यार्थी मित्र, आपण जे घटक पाहिले म्हणजेच विषय पाहिले, त्यातील उपघटक आता आपण पाहूया आणि त्याची गुणाची वर्गवारी जी आहे ती पाहूया. तर सिरीज, ज्याला आपण मालिका असं म्हणतो, यातून आपल्याला तब्बल 6 प्रश्न विचारले जातील आणि यासाठी 6 गुण असणार आहेत. त्यानंतर सिरीजमध्ये आपणास माहीत आहे नंबर सिरीज व लेटर सिरीज. तर नंबर सिरीज याला आपण काय म्हणत असतो, अंकमालिका. यासाठी आपल्याला 3 प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी 3 गुण असणार आहेत. त्यानंतर लेटर सिरीज जी आहे, तर लेटर सिरीजमध्ये आपल्याला 3 प्रश्न विचारले जातील, म्हणजे एकूण 3 अधिक 3 6 प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी 6 गुण. जो आपला पहिला घटक आहे, ज्याला आपण सिरीज असं म्हटलं, तर त्यासाठी विचारले जाणार आहेत. या अनुषंगाने आपल्याला तयारी करायची आहे. त्यानंतर शिलॉजिझम, ज्याला आपण तर्कसंगती म्हणतो, तर तर्कसंगती या अंतर्गत आपल्याला 8 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि हा सर्वात मोठा उपघटक आहे, हे लक्षात घ्या. तर तर्कसंगतीवरती आधारित प्रश्नही आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी आपल्या चॅनलला ट्यून राहा, जेणेकरून आपल्याला ह्या सर्व घटकाचे प्रश्न कसे विचारले जातात ते समजणार आहेत. त्यानंतर कोडिंग डिकोडिंग, ज्याला आपण सांकेतीकरण विसंकेतीकरण असं म्हणत असतो, तर 6 प्रश्न या उपघटकातून येतील, 6 गुण यासाठी आपल्याला असणार आहेत. नातेसंबंध, ज्याला आपण रक्ताचे नाते असं म्हणतो, तर यावर आधारित 5 प्रश्न विचारले जातील, 5 गुण त्यासाठी आहेत. ॲनॉलॉजीज म्हणजेच सहसंबंध लावणे सांगणे, म्हणजेच यामध्ये आपल्याला 3 घटक दिलेले असतात. म्हणजे ए जसे बी, ह्या 2 घटकामध्ये जो संबंध असतो, हा संबंध आपल्याला पाहायचा असतो. त्यानंतर काय केलेलं असतं, तिसरा घटक दिलेला असतो सी, आणि आपल्याला चौथा घटक जो आहे तो सांगायचा असतो, शोधायचा असतो दिलेल्या पर्यायामधून. तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला पर्यायामधून उत्तर शोधायचं आहे. त्यामुळे अंकमालिका असेल, अक्षरमालिका असेल किंवा कुठलाही प्रश्न असेल, तर आपल्याला फक्त पर्यायातूनच उत्तर द्यायचं आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर ॲनॉलॉजीज 5 गुण आपल्याला देणार आहे. त्यानंतर वर्गीकरण, ज्याला आपण क्लासिफिकेशन म्हणतो, म्हणजेच वेगळा शब्द ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न यातून विचारले जातील. तर तब्बल क्लासिफिकेशनवर आधारित 7 प्रश्न विचारले जातील. हा 2 नंबरचा मोठा घटक आहे. जो सिलॉजिझम आपण वरती आत्ता पाहिला, त्यासाठी आपल्याला असणारे जे गुण आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजेच 8 गुण, व 2 नंबरचा जो घटक आहे क्लासिफिकेशन, तो देतो आपल्याला 7 गुण. तर ह्या दोन्ही उपघटकाची आपण छान तयारी केल्यास आपला एक मोठा स्कोअर बनण्यास आपल्याला इथूनच मदत मिळणार आहे. त्यानंतर प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन डायस, आपला जो फासा आहे तो आपण किती वेळेस टाकल्यानंतर कशा प्रकारे तो बदलू शकतो, त्याचे जे पॉईंट्स आपल्याला मिळत असतात ते कसे मिळतात, यावर आधारित 3 प्रश्न 3 गुण यासाठी असणार आहेत. म्हणजेच एकूण जे गुण आहेत ते 40 आपल्याला ह्या पहिल्या घटकासाठी असणार आहेत, ज्याला आपण म्हटलं मेंटल ॲबिलिटी. आता दुसरा जो आपला घटक आहे म्हणजेच विषय आहे तो जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान, यातले जे उपघटक आहेत सब टॉपिक्स, तर त्याबद्दल आपण चर्चा करूया. तत्पूर्वी व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तर स्थानिक पातळीवरील जे प्रश्न आहेत, स्थानिक पातळी म्हणजे राज्य पातळीवरील प्रश्न, तब्बल 3 प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील, 3 गुण यासाठी असणार आहेत. त्यानंतर देश पातळीवरील प्रश्न, राष्ट्रीय पातळीवरील प्रश्न आपण ज्याला म्हणतो, तब्बल 4 प्रश्न विचारले जातील, 4 गुण यासाठी असणार आहेत. आंतरराष्ट्रीय जे प्रश्न आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रश्न, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांची संख्या जी आहे ती 3 आहे. म्हणजेच
स्थानिक पातळी व आंतरराष्ट्रीय पातळीवरील 3-3 प्रश्न आपल्याला 3-3 गुण देऊन जाणार आहेत. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठी आपल्याला 4 प्रश्न येतील. 4 प्रश्न आपल्याला सॉल्व करावे लागतील, जे आपल्याला 4 गुण देणार आहेत. त्यानंतर इतिहास राज्य पातळीवर व देश पातळीवरील तर 3 गुण 3 प्रश्न असणार, म्हणजे 3 गुण आपल्याला इथून मिळणार आहेत. त्यानंतर भूगोल राज्य व देश म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील भूगोल या अंतर्गत येणारे प्रश्न 3 प्रश्न त्यांची संख्या असणार आहे. त्यानंतर नागरिकशास्त्र 3 प्रश्न 3 गुण, राज्यशास्त्र 3 प्रश्न 3 गुण असणार आहेत. साहित्य यातून आपल्याला लेखक, लेखिका, कवी, कवयित्री याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातील. पॉप्युलर असणारे पुस्तके, त्यांचे नावे, त्यांचे लेखक, कवी, कवयित्री, कादंबरी यावर आधारित प्रश्न विचारले जातात. तर 4 प्रश्न विचारले जातील. 4 गुण यासाठी असणार आहेत. म्हणजे एकूण आपल्याला 9 उपघटक आहेत. जे 9 घटक आपल्याला उपघटक जे आहेत ते 30 प्रश्न त्यातून विचारले जातील व 30 गुण हा घटक आपल्याला देऊन जाणार आहे, ज्याचं नाव आहे सामान्य ज्ञान. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो घटक म्हणजेच टीचर ॲप्टिट्यूड, ज्याला आपण शिक्षक अभिव्यक्ती म्हणतो. तर शिक्षक अभिव्यक्ती या अंतर्गत येणारे जे उपघटक आहेत, पहिला उपघटक टीचर किननेस म्हणजे शिक्षकाची जागरूकता. शिक्षक त्याच्या प्रोफेशनसोबत किती जागरूक आहे यावर आधारित 6 प्रश्न विचारले जातील. 6 गुण असणार आहेत. शिक्षकाचं विषय ज्ञान, ज्या विषयाचा तो शिक्षक आहे त्या विषयाचं त्याला कशा प्रकारचं ज्ञान आहे या संबंधात आपल्याला 4 प्रश्न विचारले जातील. 4 गुण यासाठी असणार आहेत. लिडरशिप क्वालिटीज, कशाप्रकारे शिक्षकामध्ये नेतृत्व गुण आहे, त्यातून 6 प्रश्न 6 गुण. शिक्षक आपल्या शिक्षणाबद्दल म्हणजे शिक्षण जो त्याचा व्यवसाय आहे त्याबद्दल व समाज यांची जी सांगड आहे ती त्याला किती जागरूक आहे, त्याबद्दल त्याचं नॉलेज कसं आहे यावर आधारित 4 प्रश्न 4 गुण. तो कसा कम्युनिकेशन करतो 5 प्रश्न 5 गुण. त्यानंतर त्याची कमिटमेंट, वचनबद्धता कशी आहे 5 प्रश्न 5 गुण. अशा प्रकारे आपल्याला 30 गुण हा शेवटचा घटक, ज्याला आपण टीचर ॲप्टिट्यूड शिक्षक अभिव्यक्ती किंवा शिक्षक कल चाचणी असं म्हणतो, यासाठी असलेले पाहायला मिळतात. म्हणजेच बुद्धिमत्ता 40 गुण, सामान्य ज्ञान 30 गुण व शेवटचा घटक तिसरा घटक 30 गुण. असे एकूण 40 अधिक 30 70 अधिक 30 100. 100 प्रश्न 100 गुण आणि 90 मिनिटे हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवावा. विद्यार्थी मित्रो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण BEd CETची 100% तयारी करून घेतो. तसेच आपल्याला स्वतःची स्वाभ्यास करण्यासाठी तयारी म्हणून जर ग्रंथसंपदा घ्यायची असेल तर प्राध्यापक डॉक्टर ब्रिजमोहन दायमा सरांचं BEd CET संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन असणारं पुस्तक आपल्याला बाजारात पाहायला मिळतं. ते एक परफेक्ट पुस्तक आपण म्हणूया. ह्याचा उपयोग आपल्याला 100% होईल. तर तेही पुस्तक आपण वापरू शकता, जे की विद्याप्रकाशनने प्रकाशित केलेलं आहे. या व्यतिरिक्त अरिहंत प्रकाशनचं पुस्तकही आपल्याला वापरण्यास अतिशय उपयुक्त ठरेल. त्यानंतर प्राध्यापक सायस कराड सरांचे पुस्तकसुद्धा आपल्याला मार्गदर्शक आहे. यापैकी कुठलेही पुस्तक जर आपण घेतलं तर आपल्याला नक्कीच आपल्या BEd CETमध्ये भरघोस यश मिळवता येईल याची आपण खात्री बाळगा. तसेच ELCTसाठी सुद्धा बुक्स अवेलेबल आहेत. त्याप्रकारे आपण बाजारातून ऑनलाईन पद्धतीने ते नक्कीच खरेदी करू शकतात. व आपल्या चॅनलवर संपूर्ण जो आपला अभ्यासक्रम आहे, संपूर्ण जे प्रश्न आहेत, म्हणजेच प्रत्येक उपघटक यावरती प्रश्नावली आपण बनवलेली आहे आणि ती अजूनही बनवणं चालू आहे, ज्याचा उपयोग, ज्याचा फायदा आपल्याला मार्च 2025च्या परीक्षेसाठी होणार आहे. चॅनलला आमच्या लिंक राहा. सर्व ज्या अपडेट्स आहेत आपल्याला वेळेत मिळत राहतील व मागील प्रश्नपत्रिकाही ज्या आमच्या चॅनलने संकलित करून ठेवलेल्या आहेत त्या नक्कीच आपल्याला उपयोगी ठरतील. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.